आम्ही पहिल्यापासून सांगतो आहोत की तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देण्याचा प्रयत्न झाला, कोर्टानं फेटाळलं. फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्याचा दुसरा प्रयत्न झाला, हायकोर्टाने ते मंजूर केलं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं. ते क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे तिथे दाखल आहे. त्यामुळे आमचा पाठिंबा आहे, वेगळं आरक्षण द्या. पहिल्यापासून माझी मागणी आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या, पण त्याच्या पुढे आमचं म्हणणं आहे की त्यांना ओबीसीतून देऊ नका, ओबीसीतून देऊ नका, हे आमचं म्हणणं आहे. आणि त्याच्या पुढचं आणखी एक म्हणणं आहे की अलीकडची जी परिस्थिती आहे, अनेक मराठा समाजाच्या लोकांना त्यांची नोंद नसताना खोट्या नोंदी घेऊन त्याचे पुरावेसुद्धा आमच्याकडे आहेत. कुणबी म्हणून त्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका मराठा घरामध्ये काल मला सांगितलं, सोलापूर जिल्ह्यामध्ये एका घरात 86 कुणबी सर्टिफिकेट दिली गेली, वन शॉट, आणि त्यांनी फटाके उडवले. हे सगळं जे आहे समाजातल्या तिथल्या लोकांना कळतं. हे जरी आम्ही मंत्री बाहेर काही म्हणालो, मंत्रालयात जरी काय म्हणालो, तरी खाली ज्या वेळेला या गोष्टी येतात त्यावेळेला गावचे लोक विचार करतात की अरे हे तर हे पाटील, यांच्या तर टाचेखाली आम्ही काम करतो, आणि मग यांना कसं काय तर ओबीसी सर्टिफिकेट आमच्याबरोबर. हा विचार लोकांच्या मनामध्ये आहे. आमचं म्हणणं असं आहे की मग ते कुणबीकरण थांबवा ना आता. आणि जे नवीन जे काय दिलेले आहे तुमचे हे खोटे दाखले दिले असतील, त्यांना सगळ्यांना जे आहे जो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण, वेगळं आरक्षण देत आहात त्याच्यात टाका. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार, धक्का लागणार नाही. मग त्याप्रमाणे जे आहे हे जे कुणबी दाखले दिलेले आहेत मराठा समाजाला, कुणबी मराठा, मराठा कुणबी म्हणून, निदान आताच्या ह्या 2-4 महिन्यामध्ये ते तर सगळं टाका त्याच्यामध्ये. तेवढंच मग ओबीसी शांतच होता होते किंवा ठीक आहे आता हे सगळे. पण त्यांना 12% मागे हायकोर्टाने मंजूर केलेले होते, 12 का 13%. मग आता एवढं मोठं आरक्षण त्यांना तिथे आहे. मग आमच्या ह्या 17% 374 जातीमध्ये येऊन काय करणार ते.